साहेब, आता उपसरपंच पदासाठी किती अर्ज आहेत आणि किती जणांना इच्छुक आहेत आणि किती जणांनी अर्ज नेलेत, काय सांगा? आता 10 ते 12 या वेळेत आपल्याकडून एकूण 8 सदस्यांनी फॉर्म दिलेले आहेत उपसरपंच पदाचे. हां, कोण कोण आहेत? नाजिम गुलाब बेपारी, समीर गोरक्षनाथ गायकवाड, कैलास बाबाजी आरोटे, नवनाथ बाबुराव शिरकर, नाजिम नासिर बेपारी, ताराचंद लक्ष्मण मुलमुले, किरण तानाजी गुंजाळ, दीपाली संजय मटाले. एकूण सदस्य किती मतदान करणारे आहे? आता एक रिक्त पद असल्यामुळं 16 सदस्य आहेत आणि सरपंच हे लोकनियुक्त असल्यामुळं यांना विशेष हे 17 सदस्य मतदान करणार आहे. रेग्युलर सदस्य म्हणून एक मताचा अधिकार आहे. हां. ज्यावेळी समसमान होईल त्यावेळी विशेष मताचा अधिकार आहे. हां, म्हणजे आत्ता सध्या समसमान झालं तर हां. नाही तर ते एकच मताचा अधिकार वापरू शकतो. मग एकूण आता मतदार सदस्य मतदान किती करणार? 16 प्लस 1 16 प्लस 1 16 प्लस 1 17 सदस्य मतदान करणार. त्याचा 8 जणांनी अर्ज भरलेत. त्याच्यापैकी 8 जणांनी फॉर्म भरले. याच्यातून माघार कोण घेईल माहिती? माघारीची वेळ 12 ते 1 आहे. त्याच्यापैकी किती फॉर्म माघार होतात त्याच्यावर अवलंबून आहे. शेवटच्या निवडणुकीच्या रिंगणीत किती जण राहतात त्यानुसार निवडणूक प्रक्रिया पार पडेल. चालू होते ना आता. काय म्हणणं आहे तुमचं, सांगा. आमचं म्हणणं एवढंच आहे, त्या गरीब समाजाला एकदा चान्स भेटावा. कोणाला? रामोशी समाजाला आतापर्यंतच्या इतिहासात 90 वर्षात कधीच त्यांना चान्स भेटलेला नाही. म्हणजे कोण आता उपसरपंच व्हावा असं तुम्हाला? नवनाथ शिरकर. नवनाथ शिरकर उपसरपंच व्हावे असं